चला बॅट्समन काटेकरवाडी संघ प्लीज. मिलिंद शेवाळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. खूप खूप धन्यवाद मिलिंद शेवाळे सर. यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मिलिंद शेवाळे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. दीपक शेवाळे ते यांचा सन्मान करतील. दीपक शेवाळे प्लीज. मिलिंद शेवाळे यांचा सन्मान करायचा आहे. मिलिंद दादा. मिलिंद शेवाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा या ठिकाणी उपस्थिती दाखवली. असंच प्रेम गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यावर राहावं ही अपेक्षा. जाऊया दुसऱ्या ग्रुप मधील क्वालिफायर मॅच अर्थात बामणवाडी विपक्ष काटेकरवाडी. अक्षय काटेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खराब चेंडू. खूपच उसळी मिळाला चेंडू. वाईटचा इशारा येतोय. वन बाउन्स असेल का? इट्स वन बाउन्स. अक्षय काटेकर ज्या प्रकारे डान्स आहे सध्या कॉन्फिडन्स वाटतो. अक्षय काटेकरने गेल्या काही टुर्नामेंट जबरदस्त फलंदाजी करतात. हे बॅटल खूप महत्वपूर्ण आहे. बामणवाडी विपक्ष काटेकरवाडी. अक्षय वेग होता. लेट झाले. रघु पवार देखील कमी नाहीये. माझ्याकडे वेग आहे आणि माझा वेग मी सहजासहजी कोणाला मोडू देणार नाहीये. पहा विवेक देसाई पहा अगदी आरामात रिलॅक्स मध्ये आपल्या संघाला मार्गदर्शन करतायत. रघुनाथ पवार यांचा वेग खूप महत्वपूर्ण असणार आहे. पहा दर्जेदार चेंडू. जबरदस्त चेंडू. ब्लॉकलबद्ध चेंडू. सिंगल मिळेल या चेंडूवरती. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. सतीश इंग्लिश टार्गेट वरती 2 धावा धावफलकावरती. अर्थात 40-50 च्या आसपास धावसंख्या जमा करावी लागेल. उभी करावी लागेल. सतीश बॅकफुटला जाऊन हे चांगली गोलंदाजी आहे. जबरदस्त वेग पाहायला मिळाला. चांगला फटका आहे स्क्वेअर कटला. परंतु वेगामुळे चेंडू दिशा बदलेल. जाईल डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल. आणि रघुनाथ पवार क्वालिटी बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू खर्च करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. अवघ्या 3 धावा आहेत धावफलकावरती. चला ती वेणू कोणाची प्लीज गाडी काढून घ्या प्लीज. या ठिकाणी शहाजी शेवाळे आणि अधिक शेवाळे या ठिकाणी यांची उपस्थिती राहिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. क्या बात है. यांचा या ठिकाणी सन्मान होईल. क्या बात है. रघुनाथ पवार आणि अधिक शेवाळे साहेब. रघुनाथ पवार क्वालिटी बॉलिंग यार. क्वालिटी बॉलिंग. यांचा सन्मान आमचे बंधू संतोष शेवाळे करतील. शहाजी शेवाळे साहेब आणि अधिक शेवाळे. सतीश इंगळे इट्स आउट ऑफ द पार्क. जबरदस्त फटका. कव्हर्सला आपण पाहिलं. षटकार.
शहाजी शेवाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप खूप धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अधिक शेवाळे साहेब यांनी या ठिकाणी स्टेजवरती याच आहे. खरं पाहिलं तर या माणसांना मी यांच्या टीम सोबत प्रत्येक संडेला असा सपोर्ट करत असतात. खरोखर मनापासून धन्यवाद या अशा माणसांना. आपल्या टीमसाठी अधिक शेवाळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सुभाष शेवाळे त्यांचा सन्मान करतील सुभाष शेवाळे. 9 धावा फलकावरती अक्षय काटेकर आणि सतीश शिंगळे. सतीशने शेवटच्या चेंडूवरती का दर्जेदार फटका आपण खेळला पाहिलं. अक्षय काटेकर या इकडे तुमचं काम झालेलं. अक्षय हिनुगले या इथे स्टेजवरती. आता अशोक गोलंदाजीसाठी. अक्षय काटेकर आता मात्र प्रयत्न करावे लागतील. पहिलं षटक वेगात हाताळलं होतं रघु यांनी. यावेळी पहा थोडासा चेंडू खाली राहिला. दत्ता पवार यांची क्लोज किपिंग. कोणती धाव येत नाही या चेंडूवरती. अशोक आता मात्र चेंडू डाव्याच्या बाहेर. एक धाव मिळेल. 10 धावा धावफलकावरती. अजून 11 चेंडू आहेत. 11 चेंडू तुम्हाला येणारे 30 धावा बनवावे लागतील. 40 प्लस करावा लागेल. ज्या प्रकारचे सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे बामणवाडी संघ, 40 प्लस निश्चित स्कोर करावा लागेल. आणि अक्षय काटेकर यांना या आता मात्र थोडेसे जोखीम पत्करावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल. अक्षय काटेकर फटका फसला. मोठा ताकदीवरती फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. नो मॅन्स लँड अर्थात सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. विवेक देसाई अतिशय चांगला बॅकअप विवेक यांच्या माध्यमातून. आणि या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि त्या खूप महत्वपूर्ण ठरतात. अशोक टू अक्षय. आता मात्र अक्षयचा चांगला ब्लास्ट आला. जबरदस्त प्रयत्न राहिला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. अनिकेत आहेत त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न त्यांचा राहिला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. खरं तर 5 धावा वाचवल्या म्हणता येईल. षटकार देखील गेला असता. सतीश शिंगळे ऑन स्ट्राईक. 13 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतो या षटकामधील. यावेळी फटका फसलाय. चेंडू आहे हवेमध्ये. क्या झेल सुटला. झेल ड्रॉप. थोडस फंबल झाले. ती बाईक होती मध्ये. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी. बामणवाडी संघाने दर्जेदार गोलंदाजी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे पूर्णपणे. 15 धावा आहेत अवघ्या धावफलकावरती. यावेळी फटका फसलाय. पुन्हा एकदा कवसला अजय. 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सक्सेसफुल. 17 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. मोठा फटका येणं मस्ट आहे, गरजेचं आहे. वाईड. वाईड आहे. 18 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू या षटकामधील. 18 धावा धावफलकावरती. मोठा फटका येणार का. अजून एक खराब चेंडू नाहीये. इट्स लीगल डिलिव्हरी. वाह क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. 2 षटकाखेरीज बिनबाद 18.
शेवटचं षटक अनिकेत टू अक्षय पहिला फटका मोठा येणार का? इट्स वन. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, एकच धाव या चेंडूवरती. अतिशय खराब क्रिकेट. 19 धावा. चला नाणेफेकीसाठी या दुधडेवाडी. विपक्ष लवस्टार होती. 19. योगेश काटेकर ज्यांचा आज बर्थडे आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक घणाघाती इनिंग खेळावी लागेल या 5 चेंडू मध्ये योगेशांना. जबरदस्त चेंडू, स्लोवर चेंडू, 20 धावा धाव फलकावरती पूर्णपणे थांबवलं या ठिकाणी. बांबरवाडी संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दत्ता पवार यांनी नाणेफेक जिंकला, थोडासा विचार विनिमय केला, गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला आणि आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवला. अवघा एक षटकार सतीच्या बॅट मधून आला. अक्षय काटेकर अजूनही उभा आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मिळाली या चेंडूवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर मॅच रंगतदार होईल, कारण धावसंख्या 21 झालेली आहे. 2 फटके मोठे आले तर 33-35 च्या आसपास धावसंख्या गेली तरी मॅच चांगली होईल, यात कोणतीही शंका नाही. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. अक्षय अतबल आहे. अक्षयची बॅट या मॅच मध्ये अजिबात बोलली नाही. निर्धाव एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळेल. 22 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. अप्पा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी. यावेळी फटका चांगला आहे. यावेळी चाबूक शॉट. 28 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. अधिक शेवाळे अप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. अधिक शेवाळे अप्पा यांचा सन्मान या ठिकाणी गणेश शेवाळे हे करतील. समोरच्या क्षेत्रात एक धाव यश मिळते सुद्धा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. प्रथमेश चांगली फेकी. चेंडूवरती 3 षटकार अखेरीस 3 बाद 29. 30 धावांचा आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी बावनवाडी संघाला. मी विनंती करू आदर्श या प्लीज. अधिक शेवाळे अप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप खूप धन्यवाद अधिक शेवाळे अप्पा. असंच प्रेम श्री गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यावर राहू.
चला मॅच सुरू करून घ्या. 30 धावांचं आव्हान आहे. काटेगरवाडी संघाला प्रयत्न करावे लागतील. या धावा तुम्ही देखील डिफेंड करू शकता. आदर्श सूर्यवंशी आमचा आवाज जात असेल तर प्लीज समालोचन कक्षाशी संपर्क साधा. चला चला पंच मॅच सुरू करून घ्या. चला 30 धावांचा आव्हान फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रघुनाथ पवार यांना. नॉन स्ट्रायकरला दत्ता पवार. डिक्लेअर. चांगला वेग आहे यांच्याकडे देखील. जबरदस्त वेग. बॅटची बाहेरची कड होती, परत झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु वेग जास्त असल्यामुळे अरविंददा झेल करू शकले नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 धावा या 2 चेंडूवर. अशा प्रकारे गोलंदाजी होत राहिली तर मॅच रंगतदार होईल. मॅच मध्ये ट्विस्ट येईल. सतीश क्या बात है, क्या बात है. जबरदस्त चेंडू. वा वा भाई वा. जबरदस्त गोलंदाजी. बॅट्समनला रीड केलं. बॅट्समनने क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्याला ओळखला आणि शॉर्ट पिच बद्दल चेंडू हाताळला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. अजून एक सिंगल येते. जबरदस्त गोलंदाजी. हार मानायला तयार नाही काटेगरवाडी संघ देखील. 30 धावा डिफेंड होऊ शकतात. बऱ्याच वेळा झालेल्या आहेत. लो स्कोरिंग मॅच ऑलवेज आपण पाहिलेला आहे. चांगले होतात. वा वा वा. क्वालिटी भाई. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये आतापर्यंत 4ही धावा आल्या त्या डिक्लेअर झोन मधले आलेले आहेत. म्हणजे काय दर्जाची गोलंदाजी होते. सचिन पाटील झाला गेला तर बॉल तरी कॅरी करा. पुढचा चेंडू. वा 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 वा. जबरदस्त चेंडू. रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी, परंतु खराब फेकी अरविंद काटेकर यांची. अजून एक सिंगल. सतीश इंगळे दर्जा दाखवतोय, क्लास दाखवतोय. तुमच्याकडे रघुनाथ पवार होता, आमच्याकडे सतीश इंगळे आहे. या काटेगरवाडी संघाचा एक युवा जलदगती गोलंदाज. अक्षरशः रघुनाथ पवार यांना धावांसाठी झगडायला लावला या षटकामध्ये. शेवटचा चेंडू. 5 धावा धावफलकावरती. 30 धावांचा वार म्हणजे 13-25. अजून ही मॅच ऑन आहे. दत्ता पवार पहिल्यांदा स्ट्राईक वरती या षटकामध्ये. खराब चेंडू. वाईड चेंडू होईल या षटकामध्ये. अजून एक सिंगल. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू. दर्जेदार चेंडू या ठिकाणी फ्लिक केलाय. दत्ता पवार यांनी देखील चांगला शॉट, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल. क्या बात आहे. क्वालिटी ओव्हर मिस्टर सतीश इंगळे अवघ्या 7 धावा खर्च करतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान सामना जिंकण्यासाठी. अजूनही दत्ता पोलच्या तिकडनं गेल्यावरती एक आहे प्लीज.
गोलंदाज आहे गणेश. रघु स्ट्राईक एंड वरती सामना करेल गणेशच्या बेधक गोलंदाजीचा. पाहूया काय होतंय, कोण कोणावरती भारी पडतंय. गणेशचा गणेशचा पहिला चेंडू रघुसाठी. रघुच्या बॅट मधून लेग साईडच्या दिशेला मोठा ब्लास्ट. चेंडू पंचांत चढले होतील, पंचांचा इशारा वंडी. फटका चांगला सजवला परंतु 180च्या ग्राउंड मुळे हा थोडासा प्रॉब्लेम होतोय. हे मैदान जर 360 असते तर हा षटकार नक्कीच असता. आणि रघुच्या या फलंदाजीचा वीर होता, या टीमला नक्कीच फायदा होईल. लेग साईडच्या दिशेला मारलेला दुसरा मोठा फटका. आणि यावेळी नो डाऊट चेंडू जाते सीमारेषे पार. मिळतील धावा 6. रघु ऑन फायर, मॅन फ्रॉम गणेशवरती केले जाते आक्रमण. दुसऱ्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट. गणेशच्या पुढचा चेंडू रघुसाठी. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने पिक केला. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता गणेशाच्याकडून, परंतु रघुच्या बॅटचा जो फ्लो होता, चेंडू अगदी सहजतेने सीमारेषे पार. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट रघुच्या बॅट मधून. अरुण शेवाळे माऊली या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. यांचं या ठिकाणी स्वागत. आणि यावेळी फटकाला जवाब आहे. या फटक्यामध्ये रघुची ताकद तितकीच चांगली नजाकत पाहायला मिळत आहे. लगातारचा तिसरा येतोय. विकेट हॅट्रिक, सॉरी षटकार हॅट्रिक मिळवली जाते या ठिकाणी. गणेश काटेकरवरती केले जाते आक्रमण. निश्चितच प्रेशर मध्ये असेल गणेश, परंतु त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, कमबॅक करणं जाणतो गणेश. धावसंख्या या ठिकाणी यासाठी 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. श्री रविराज शिंदे सॉरी 8 बॉल 4 धावांची शाखा गरज. प्रमुख कळवापूर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुढचा चेंडू रघु तरी खेळण्यासाठी त्यांनी सज्ज. स्टेजवर यायचं आहे. पुन्हा एकदा चांगला सतीश आहे त्या ठिकाणी बघायला होता, परंतु चेंडू होते सीमारेषे पार. रविराज शिंदे सतीशचा आता चांगला प्रयत्न यंग talent आहे. स्टेजवरती परंतु यायचं चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. शिवसेना उपशाखा प्रमुख चला. कळवापूर्व उद्धव लवकर. बाळासाहेब ठाकरे मैदानाचा ताबा घेत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांनी आहे. संघ स्टेजवरती यायचं आहे. बाद करण्यात येईल. आता या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. रविराज शिंदे